नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. तोंड सांभाळून बोला, अन्यथा तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा थेट इशाराच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रामदास कदम यांना दिलाय. चव्हाणांना आवर घाला, ते युती तोडण्याचं काम करत आहेत असा आरोप रामदास कदम यांनी केला होता. चव्हाण कुचकामी आहेत, त्यामुळे फडणवीसांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी रामदास कदमांनी काल केली होती. चव्हाणांनी केवळ चमकोगिरी करण्यापेक्षा काम करावं असंही कदम यांनी काल म्हटलेलं होतं. आता पत्र पाठवले 2-3 दिल्लीमध्ये मी मोदी साहेबांना पत्र पाठवले, अमित शहा साहेबांना पत्र पाठवले, सरसंघचालक मोहन भागवत त्यांना मी पत्र पाठवलंय. आणि तुमचा भाजपचा जो सार्वजनिक बांधकाम मंत्री आहे त्याला आवर घाला, युती फोडण्याचं काम तो करतोय, युती फोडण्याचं काम तो करतोय. आणि दापोलीमध्ये जी भाजप आहे ते आमच्या मुळावरती कशी उठले हे मी दिल्लीमध्ये पत्र पाठवून कळवलंय. बोलायला आहे ना, मला सुद्धा येतं कधीतरी रस्त्यात समोरासमोर या, कशा भाषेत मला बोलता येतं ना. कोणी वाचवायला राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. रवी चव्हाण आहे, रवी चव्हाण सारखं उत्तर देऊ शकतो, परंतु युती धर्म पाहतोय याचा अर्थ असा नाही की कोणीही काही बोलेल आणि काम ऐकून घेऊ. होणार नाही असं, एवढं लक्षात ठेवा. तोंड सांभाळून बोलायचं, तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. रवींद्र चव्हाण यांची अवकात नाही त्यांच्याकडे बोलण्याची. आणि रामदास कदमचं थोबाड फोडायला त्याला 100 जन्म घ्यायला लागतील. त्याला माहिती नाही अजून, त्याला अजून कल्पना नाहीची. पण हा कानफडीत देण्याच्या गोष्टी करतोय. आता भोंकण्यावाला कुत्ता कमी काढता नाही याची मला जाणीव आहे. आणि अशा भोंकणाऱ्या कुत्र्यावरती लक्ष द्यायला आम्हाला वेळ पण नाही. त्यांनी कुठल्या रस्त्यावरती किती वाजता कुठे यायचं ते मला सांगावं, तिथे पोचतो. तू एका बापाचा असशील तर ये तिथे, दाखव तुझ्या काय हिंमत असेल ते. तुझं आव्हान स्वीकारलं